नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 8625851800। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। नमस्कार, के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक कुणाल कोठावळे। आजची महत्त्वाची राजकीय घडामोड आपल्याला सर्वात फास्ट देण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या गटाचे आमदार तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार युवा नेते रोहितदादा पाटील यांची कोणासोबत युती झाली आहे, कशी झाली आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे। त्यांचे उमेदवार कोण आहेत, तसे त्यांचे राजकीय वाटचाल काय आहे याची घडामोड काहीशी आपल्या समोर आलेली आहे। तसेच त्यांनी जे उमेदवार ज्यांना AB फॉर्म दिलेला आहे त्यांची नावे आपल्या समोर आलेली आहेत, के मराठी न्यूज नेटवर्ककडे प्राप्त झालेली आहेत। आमदार रोहितदादा पाटील हे स्वतंत्रपणे कवठे महांकाळ तालुक्यात निवडणूक लढवित आहेत हे स्पष्ट झालेले आहे। त्यांच्यासोबत त्यांनी कोणासोबतही युती केलेली नाही। जे काही उमेदवार असतील ते त्यांनी स्वतः जाहीर केलेले आहेत। त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। त्यांना या निवडणुकीत प्रबळपणे ताकदीने स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवायची आहे। कोणाचाही आधार त्यांनी घेणे पसंत केला नाही असाच त्याचा अर्थ निघतो। त्यामध्ये अनेक उमेदवार किंवा अनेक नेते असतील यांनी रोहितदादा पाटील यांच्याशी संपर्क करून युती होती का अशी काही चर्चा केली, परंतु असं काही झालेलं नाही। आमदार रोहितदादा पाटील यांनी स्वबळावर तुतारी या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय कालच तसं आम्हाला माहिती मिळालेली होती, परंतु काही राजकीय घडामोडी घडतात का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते। त्यामध्ये ढालगाव गटातून रोहितदादा पाटील यांचे उमेदवार मी पुढे सांगतोय। ढालगाव गटातून चंद्रकांत हक्के, स्वर्गीय चंद्रकांत बापू हक्के यांचे चिरंजीव विकास चंद्रकांत हक्के यांना ढालगाव गणातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तसेच नागज पंचायत समिती गटातून म्हणजे ढालगावच्या अंडरखाली नागज पंचायत समिती गटातून वामन कदम यांना म्हणजे घाटमाथ्यावर ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर ढालगाव गणात रवी किरण सुबराव घागरे यांना रोहितदादांनी उमेदवारी दिलेली आहे। तसेच कुच्ची गटातून मार्केट कमिटीचे माजी सभापती म्हणजे कवठे महांकाळ पंचायत समितीच्या कारभारात ज्यांनी उपसभापती म्हणून अत्यंत चांगले काम केले असे दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांना रोहितदादांनी उमेदवारी दिलेली आहे। त्यामध्ये कुच्ची गटातून सिंधुताई गजानन पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। तसेच आणखी एक महत्त्वाचं नाव त्याच्यामध्ये B फॉर्म मध्ये जोडले गेले सीमा संदीप पाटील, जे संदीप पाटील म्हणजे अगळगावचे युवा नेते आहेत। कोकळ्यामधून अनुराधा ज्योतिराम जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। देशिंग गटातून तिघांना उमेदवारी देण्याचं त्यांचं हे आहे। त्याच्यामध्ये कोणाची नाराजी असेल किंवा काय असेल तर तो थोडीफार कमी करण्याचा प्रयत्न रोहितदादा करतील। रागिनी मनोहर पाटील असे नाव आहे। अमृता गणपती पाटील, रेखा संदीप पाटील अशी 3 नावं सध्या त्याच्यामध्ये आहेत। ते निर्णय रोहितदादा घेतील। परंतु मळणगाव पंचायत समिती गणातून दिलीप शिवाजी जाधव जे पत्रकार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तसेच देशिंग गणातून राजश्री शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये देखील रागिनी मनोहर पाटील यांनी देखील या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। स्वाती चंद्रकांत जगताप यांनी देखील अर्ज भरलेला आहे। संजना बाबासो जगताप यांनी देखील एक अर्ज भरलेला आहे। त्यामध्ये देशिंग गणातून संजना बाबासो जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। रांजणी गटातून संजय निवृत्ती बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर रांजणी पंचायत समिती गटातून मनीषा भाऊसो वाघमोडे यांना उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे।
हिंगणगाव गटातून विजयकुमार विलासराव कांबळे यांना उमेदवारी देण्याची निश्चित झालेली आहे. तसेच आणखी एक नाव त्याच्यासोबत जोडले गेले सागर लोंढे जे तरुण आहेत, त्यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. इथं थोडंसं खालीवर होऊ शकतं असं आमच्या माहितीप्रमाणे आहे. तर अशी ही रोहितदादा पाटील यांच्या गटाची म्हणजे उमेदवारांची नावे आहेत. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.